नमस्ते. मुक्ताज क्रिएशनच्या हँड एम्ब्रॉयडरी क्लास 19मध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आपण क्लास 19ला सुरुवात करूया. या क्लासमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे की स्प्लिट स्टिच कसा करायचा असतो. हा 33वा स्टिच आहे. या आधीच्या म्हणजे 18 क्लासपर्यंत आपले 32 स्टिचेस शिकून झालेले आहेत. जर कोणी चॅनलवर नवीन असेल, त्यांनी पाहिलेले नसेल तर तुम्ही ते चॅनलवर किंवा प्लेलिस्टमध्ये सुद्धा पाहू शकता. आधीचे स्टिचेस किंवा क्लासेस त्यामध्ये आपले 32 स्टिचेस तर झालेलेच आहेत. त्याचबरोबर काही डिझाईन आयडियाज झालेले आहेत. 18 क्लासपर्यंत जेवढे प्रकारचे स्टिचेस शिकवलेले आहेत तर त्यातील काही स्टिचेसच्या डिझाईन आयडियाज आपल्या या क्लासमध्ये झालेल्या आहेत. तर तुम्ही ते पाहू शकता. तर आता आपण स्टिचला सुरुवात करूया. बघा, हा स्टिच करण्यासाठी मी घेतलेला आहे 5 नंबरची नीडल घेतलेली आहे आणि त्यामध्ये 6 पदरी दोरा डबल ओवला आहे. बघा, आपण इतर याच्यामध्ये फक्त तर वेळेस आपण 6 पदरी सिंगल ओवलेला होता, पण मी हा डबल ओवला आहे आणि त्याला गाठ मारून घेतलेली आहे. म्हणजे हा 12 पदरी झालेला आहे. बघा, कारण हा स्प्लिट स्टिच आहे तर याला बरोबर आपण मध्यातून डिवाईड करायचं असतं. त्यासाठी मी हे 12 पदरी घेतलेलं आहे. जेव्हा तुम्ही 6 पदरी घेतात तेव्हा 3 पदरी घेऊन त्याला गाठ मारून 3 पदरी घेऊन डबल करून गाठ मारून घ्यायची, म्हणजे तो 6 पदरी होतो. पहिला जो स्टिच येणार आहे तो असा साधारण आपला जेवढा असतो तेवढा हा स्टिच आहे. बघा, याप्रमाणे असा घेऊन इथे नीडल खाली टाकायची आहे. 6 सेंटीमीटर लांबीची लाईन ड्रॉ केलेली आहे. बघा, त्याला बरोबर मध्ये डिवाईड करून हा जो स्टिच आहे त्याच्या थोडंसं वरती काढायचं आपल्याला. हा स्टिचच्या थोडंसं वर किंवा वरून घेतलं तर थोडंसं खाली, याच्यामधून आपल्याला नीडल वर काढायची आहे. बघा, याप्रमाणे आपल्याला नीडल वर घ्यायची आहे. या प्रकारे हा स्टिच असतो. हा आपला एक स्टिच करून झालेला आहे. किंवा आपण याला या प्रकारे सुद्धा करू शकतो. बघा, हे असं घ्यायचे, हे 6 पदर 2 साईडला करून घ्यायचे आणि इथूनच नीडल खाली टाकून थोडंसं वर पुढून वर काढायचे आहे. म्हणजे हा एक स्टिचच झाला एक प्रकारचा. बघा, या प्रकारे बरोबर मधून हा विभागला जातो. बघा, डिवाईड होतं मधून. या प्रकारे आपल्याला हा स्टिच घ्यायचा आहे. मी सुरुवातीला दाखवला तसाही तुम्ही करू शकता. असं करणं जास्त सोपं जातं करायला, म्हणून तुम्ही ह्या प्रकारे हा स्टिच करा. घ्यायचे करायच्या वेळी आणि त्यातून आपल्याला एक स्टिच घ्यायचा. बघा, हे बाजूला केलं आणि इथे थोड्याशा पुढे अंतरावर हे एका मोठ्या स्टिचचं अंतर सोडलं. मोठ्या स्टिचचं अंतर सोडून आपण हा नीडल खाली टाकायची आणि एका छोट्या स्टिचच्या अंतरावर पुढे काढायची. बघा, एक छोटा स्टिच घ्यायचा त्याच्याने. बघा, या प्रकारे आपल्याला हा स्टिच करायचा आहे. या प्रकारे मी या पूर्ण लाईनवर हा स्टिच करून घेते. बघा तुम्ही, आपण दोन्ही हाताने बाजूला न करता स्टिच आपण या प्रकारे सुद्धा घेऊ शकतो. बघा, इथे मी नीडल खाली टाकलेली आहे. सुरुवातीला दाखवला त्याच प्रकारचा स्टिच आहे. नीडल खाली टाकली आणि बरोबर ह्याच्यामधून नीडल वर घ्यायची. बघा, तसा स्टिच येतो आणि थोडंसं पटपट होतं. बघा, हा स्टिचचा एंड आहे, त्याच्यात थोडंसं आत म्हणजे इथे एंड थोडंसं इकडे मागे आपल्याला नीडल काढायची आहे. या प्रकारे पण आपण हा स्टिच करू शकतो. असा केला तर तो पटपट होतो. कारण आपल्याला जेव्हा वर्क करायचं असतं तेव्हा खूप स्टिचेस असतात, तेव्हा खूप वर्क डिझाईन असतं आणि त्याच्यामध्ये आपण एवढं हळूहळू करू शकत नाही. म्हणून डायरेक्टली आपण असं केलं तर ते पटपट होतं. बघा, या ठिकाणी आपला हा स्टिच करून झालेला आहे. बघा, आता हा स्टिचचा वापर करून आपण एक डिझाईन तयार करणार आहोत. त्यासाठी मी घेतलेला आहे ही सर्कल स्केल घेतलेली आहे. यावरील बघा, हे 1 1 2 3 4 आणि 5 हा 6वा सर्कल मी इथे ड्रॉ करत आहे. थोडंसं बाजूला घेते, हे इथे दाखवते तुम्हाला. 6वा सर्कल घेते आणि हे जे मार्क असतात त्याला 4 लाईन्स असतात तिथे पण मी मार्क करून घेते. ते बरोबर माझ्या समोर येईल, म्हणजे बरोबर खाली वर साईडला येतील ह्या सर्कलच्या.
त्या प्रमाणात मी हे सेट करून घेतले आहे. बघा हे बरोबर हे जे दिसत आहेत ह्या लाईन्स तिथे मार्क करून घेते. हे 4 डॉट्स जे घेतलेले आहेत त्याच्यावर मी आता इथं वरती दीड सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करत आहे. बघा याप्रमाणे ही 1.5 सेंटीमीटर आणि इकडे 1.5 सेंटीमीटर. तशीच आता ह्या दुसऱ्या 2 साईडला सुद्धाही मी ही लाईन ड्रॉ करून घेते. यामुळे येणारी जी लाईन्स आहेत त्या सारख्या येतील, लहान मोठ्या होणार नाही, म्हणून मी हे असं ड्रॉ करून घेते. हे दोन आहे त्याच्यामध्ये सेंटरला ही दुसरी लाईन आहे. याप्रमाणे आपण डिझाईन तयार करू शकतो. आपल्याला यामुळे डिझाईन कशी तयार करायची याची आयडिया येते. तर बघा या प्रकारे आपलं हे करून झालेलं आहे. आता इथे आपण स्प्लिट स्टिच आणि इतर काही स्टिच वापरून ही डिझाईन पूर्ण करूया. बघा आता हे डिझाईन करण्यासाठी मी ही थ्रेड ओवून घेतलेला आहे. हा मी 3 पदरी थ्रेड असा, हा 3 आणि हा 3 असा 6 पदरी, म्हणजे 3 पदर आणि हे 3 पदर ओवून त्याला दुप्पट करून घेतला आहे आणि काठ मारून घेतलेले. 3 पदर ओवल्यानंतर तो स्टिच आपण जेव्हा स्टिच घेतो तेव्हा तो व्यवस्थित डिवाईड होतो आणि एकदम 6 पदरी ओवला की तो चांगला डिवाईड होत नाही आणि त्याला लूक व्यवस्थित येत नाही. तर बघा आपण आता सुरुवात करूया. या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्सवर मी हा स्टिच घेत आहे. बघा आपण इथे शिकलोच आहोत त्याचप्रमाणे हा स्टिच घेत आहे. ते वरती थ्रेड काढलेला आहे आणि मी खाली टाकते आणि डायरेक्ट पद्धतीने करते, त्याला वरतून डिवाईड करून घेत नाही आहे. हा जो स्टिच आहे त्याच्या थोडंसं खालून निडल टाकून घेतली आहे. 3 पदर या साईडने होतात आणि 3 पदर या साईडने येतात. त्याच्यामध्ये ही निडल वरती काढलेली आहे. बरं याप्रमाणे बघा पुन्हा एक स्टिच अंतरावर निडल टाकलेली आहे आणि पुढे थोड्याशा अंतरावर निडलवर घेते. आणि तुम्हाला जमत नसेल असं तर तुम्ही हे असं डिवाईड करून सुद्धा करू शकता. असं करून सुद्धा या प्रकारे करू शकता. बघा पण याला खूप वेळ जातो. बघा इथे लाईन संपलेली आहे. निडल खाली टाकून घेते. याप्रमाणे आपल्याला या सगळ्या लाईन्स करून घ्यायच्या आहे. बघा इथे हा स्टिच करून झालेला आहे. इथे निडल टाकली खाली. बघा इथे आपल्याला आता हा जो सर्कल आहे त्याच्यात स्टिच करायचा आहे बाहेर, पण लॉंग अँड शॉर्ट बटनवर स्टिच. तर त्यासाठी मी आधी मार्क करून घेते. पहा इथे ह्या छोट्या छोट्या लाईन्स घेते आधी, म्हणजे हा कमी लांबीचा स्टिच आहे. साधारणतः हा 1/2 सेंटीमीटर असणार आहे. बघा हा छोटा जो स्टिच आहे तो 1/2 सेंटीमीटर लांबीचा येणार आहे आणि मोठा जो आहे त्याच्यात थोडा दुप्पट घेणार, तर म्हणजे तो 1 सेंटीमीटर असणार. मला आयडिया यावी की केवढा स्टिच घ्यायचा आहे मी तुम्हाला सांगते. आधी हे जे लाईन्स आहेत त्याच्या बाजूला मी छोट्या स्टिचेसची मार्किंग करून घेते. त्यामुळे स्टिचेस म्हणजे ते अगदी सारख्याच प्रमाणात येतील, कुठे कमी जास्त होणार नाही. म्हणून मी आधी हे लहान स्टिचेस मी ड्रॉ करून घेते आणि याच्यामध्ये हा मोठा स्टिच म्हणजे याच्यापेक्षा दुप्पट लांबीचा, तर हा होतो 1 सेंटीमीटर लांबीचा स्टिच. असा सारखेपण असले की ते व्यवस्थित दिसायला चांगलं दिसतं. याप्रमाणे आता यावर आपण बटन होल स्टिच करणार आहोत. बघा ह्या डिझाईनसारखं हे डिझाईन करायचं आहे आपल्याला. बघा यासाठी हा बटन होल स्टिच जो करायचा आपल्याला, त्यासाठी मी हा 6 पदरी धागा घेतलेला आहे. बघा 6 पदरी ओवून घेतलेला आहे, सिंगल ओवला आहे आणि ही 5 नंबरची निडल घेतलेली आहे. बटन होल स्टिच करायचा आहे. तर आपण आता या स्टिचला सुरुवात करूया. लाईन आहे त्यावर निडल काढणार आहे. बघा याप्रमाणे आणि मग
याप्रमाणे आपण स्टिचेस घेणार आहोत। हा स्टिच मी क्लास 14मध्ये शिकवलेला आहे। ज्यांनी कोणी हा क्लास पाहिलेला नसेल तर त्यांनी हा क्लास पाहू शकता। यामध्ये मी स्पीडनी दाखवते आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षात येणार नाही की हा बटनवर स्टिच कसा करायचा आहे। तर त्याची सविस्तर अशी माहिती मी या 14व्या क्लासमध्ये सांगितलेली आहे, तर तुम्ही तो क्लास पाहू शकता। यामध्ये बटन होल स्टिचचे 6 स्टिचेस मी प्रकार शिकवलेले आहे। हा लॉंग अँड शॉर्ट बटन होल स्टिच आहे। बघा आपला आता शेवटचा स्टिच आहे। तर याच्यामध्ये आपण इथून सुरुवात केली ती, तर इथे आपण आता नीडल खाली टाकून शेवट करायचा आहे। बघा आणि इथे थोडासा गॅप दिसतो, तर मी इथे साधासा आपला स्टिच घेते। ते व्यवस्थित दिसत नाही आहे, तर आपण असं ॲडजस्ट करू शकतो। बघा याप्रमाणे हे स्टिच करून झालेलं आहे बटन होल स्टिच। आता आपण हे मधला जो सर्कल हा फिल करणार आहोत। आपण या सर्कलमध्ये ह्या टिकल्या लावणार आहोत। ह्या अँटिक टिकल्या आहे, अँटिक सिक्वेन्स म्हणतात त्याला, मार्केटमध्ये अँटिक सिक्वेन्स या नावाने मिळतं। सिक्वेन्सचे वेगवेगळे कलर्स असतात, अँटिक, सिल्वर, गोल्डन आणि आणखी बरेच असतात। तर बघा त्यासाठी मी आधी हे मिडल एक टिकली लावून घेणार आहे। ह्या टिकल्या लावत आहे तो स्टिच आहे फ्रेंच नॉट स्टिच। फ्रेंच नॉटने आपण या प्रकारे टिकल्या लावू शकतो। हा स्टिच मी क्लास 11मध्ये शिकवलेला आहे। त्याचसोबत सिंपल पिस्टल नॉट हा सुद्धा स्टिच शिकवलेला आहे क्लास 11मध्ये। ह्याच्यासाठी तुम्ही तो क्लास पाहू शकता। बघा याप्रमाणे आपल्याला ह्या सिक्वेन्स लावून हा सर्कल भरून घ्यायचा आहे। हा 6 पदरी थ्रेड असल्यामुळे मी फक्त एकच वेढा दिलेला आहे नीडलला नॉट द्यायच्या वेळेस। आपण 2 सुद्धा वेढे देऊ शकतो, आवश्यकतेनुसार आपण ते वेढे घ्यायचे असतात, 2 किंवा 3 करून झालेला आहे। हे सुंदरसं डिझाईन बनलेलं आहे। तर बघा या प्रकारे आपण स्प्लिट स्टिचचा यूज करून असे डिझाईन करू शकतो। यामध्ये आपण दुसरे स्टिचेस वापरलेले आहेत। हा तुम्हाला माहितीच हा बटन होल स्टिच आहे आणि हा सिक्वेन्स लावण्यासाठी वापरलेला आपण फ्रेंच नॉटने सिक्वेन्स लावलेली आहे। तर पहा या प्रकारे आपण हे अशा प्रकारे फ्लावर्स करून आपण याची बॉर्डर लाईनसुद्धा तयार करू शकतो। आणखी याच्यामध्ये दुसरी डिझाईन ॲड करून आपण बॉर्डर लाईन तयार करू शकतो। किती सुंदर दिसते हे। तुम्ही अशा प्रकारच्या सुंदर सुंदर डिझाईन बनवा किंवा बॉर्डर लाईन तयार करा। बघा ह्या प्रकारे आपण पुन्हा रिपीट करून हे डिझाईन रिपीट करून एक प्रकारची बॉर्डर लाईन तयार करू शकतो। मी जरा झूम केलेला आहे, तुम्ही यापेक्षा छोटासुद्धा आकार घेऊ शकता फ्लावर्सचा। बघा हे जे बाजूला आखले त्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही, हे आधीचे क्लासेसचं लिहिलेलं आहे मी, इथे जागा होती म्हणून इथे केलं आहे। तर बघा याप्रमाणे बॉर्डर लाईन तयार करू शकतो किंवा गळ्याभोवती नुसते असे फ्लावर्स याची थोडासा छोटा आकार घेतला तर फ्लावर्स बनतील। म्हणजे हे जे असं छोटे छोटे आहेत, खूप सुंदर आपण पाहिजे त्या प्रकारे डिझाईन बनवू शकतो। तर तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। तर भेटूया पुढील अशाच एका सुंदरशा व्हिडिओमध्ये नवीन स्टिच आणि नवीन डिझाईनसोबत। तोपर्यंत तुम्ही याची प्रॅक्टिस करा, कारण हँड एम्ब्रॉयडरीमध्ये प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे। तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढे तुमच्या कामामध्ये सुबकता येते। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।